हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना आर्ट्स. अर्चना आर्ट चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण पाहणार आहोत वेस्टेड मायक्रमपासून घराला सुशोभित करणारी अशी छानशी एक वस्तू, ती म्हणजे कोंब होल्डर. कोंब होल्डर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ऑरेंज आणि ब्ल्यू मायक्रम, सीझर, बेल्स, लायटर आणि 2 इंच रिंग. सर्वप्रथम आपल्याला ऑरेंज मायक्रम घेऊन त्यातील एक धागा ओढून ते मायक्रम उकलून घ्यावे लागणार आहे. ज्या पद्धतीने मी उकलत आहे ते बघा. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण कॉर्ड उकलून घ्यावे लागणार आहे. हे मी ऑरेंज मायक्रमचे 30 पीस घेतलेले आहेत. ती घ्यावे हे आपल्यावर डिपेंड आहे. आपल्याला जर मोठं करायचं असेल तर आपण जास्त पण घेऊ शकतो, पण 30 व्यवस्थित होतात. तुम्ही 30 पण घेऊ शकता. ते उकळल्यानंतर आपल्याला त्या 2 इंचाच्या रिंगमध्ये ते ॲड करून घ्यायचे आहे. म्हणजे अशा पद्धतीने ते रिंगमध्ये टाकून घ्यायचे आहे. नंतर सर्व अशा प्रकारे 30 कॉर्ड उकलून आपण त्याचा धागा काढून ते रिंगमध्ये ॲड करून घेणार आहोत. बघा, अशा प्रकारे आपण 30 कॉर्ड उकलून रिंगमध्ये ॲड करून घेतलेले आहे. आता आपल्याला ते पॅक करून घ्यायचे आहे, जेणेकरून ते सुटायला नको. मायक्रमचा छोटा तुकडा घेऊन आपण त्याला गुंडाळून पॅक करून घेणार आहोत आणि लायटरच्या मदतीने त्याला चिकटवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहे. परत आपल्याला ज्याप्रमाणे आपण ऑरेंज कॉर्ड रिंगला ॲड केले होते, तसेच ब्ल्यू कॉर्ड पण आपल्याला रिंगला ॲड करून घ्यायचे आहे. तर मी इथे 1 मीटरचा एक पीस असे 20 पीस घेतलेले आहे ब्ल्यू कलरचे, आणि ऑरेंज कॉर्डप्रमाणेच ते लायटरच्या मदतीने जॉईंट करून घेतलेले आहे. तर आपल्याला विणायला सुरुवात करायची आहे. 4 धागे घेऊन आपल्याला सिंपल गाठ पाडून घ्यायची आहे. सिंपल नॉट म्हणजेच बेसिक गाठ पाडून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण सर्व 4 धाग्यांची गाठ पाडून घ्यायची आहे. या बेसिक गाठचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ही बेसिक गाठ कशी पाडावी लागते हे मी सांगितलेलं आहे. ते व्हिडिओची लिंक मी वरती शेअर करत आहे. बघा, अशा प्रकारे आपण एक लाईन तयार करून घेतलेली आहे. अशाच प्रकारे आपल्याला दुसरी पण लाईन तयार करून घ्यायची आहे, पण त्यात फरक एवढाच आहे की त्या 2 नॉटमधील एक मायक्रमचा धागा घेऊन त्यात आपल्याला एक क्रिस्टल ॲड करायचा आहे. त्यात एक मणी टाकून घ्यायचा आहे. एक मणी मधील 2 कॉर्डमध्ये एक मणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याला परत सिंपल नॉट मारून घ्यायची आहे. बघा, अशा प्रकारे हे आपली बेसिक नॉट आहे, बेसिक गाठ आहे. एका गाठमध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार आपण मणी टाकू शकतो, पण इथं मी एका गाठमध्ये व्हाईट कलरचा मणी यूज केलेला आहे आणि दुसऱ्या गाठमध्ये रेड कलरचा मणी यूज करत आहे. अशा आपल्या मनानुसार आपण कॉम्बिनेशन करू ठेवू शकतो. ज्याप्रमाणे आपल्याला योग्य वाटेल त्या प्रकारे आपण कलर कॉम्बिनेशन ठेवू शकतो. परत इथं मी व्हाईट कलरचा मणी टाकणार आहे. बघा, अशा प्रकारे दुसरी पण लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे आपल्याला. एक रेड मणी आणि एक व्हाईट मणी
असं करत आपल्याला दुसरी पण लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. जी दुसरी लाईन आपण तयार करत आहे, याच प्रकारे तिसरी लाईन, चौथी लाईन असे करत करत जेवढं आपल्याला वरील डिझाईन मोठी हवी आहे तेवढी आपल्या आवडीप्रमाणे आपण ती डिझाईन मोठी करून घेऊ शकतो. इथं मी 2 कलरचे मणी वापरलेले आहे. तुम्ही 1 कलरचा मणी सुद्धा वापरू शकता. बघा, अशा प्रकारे मी 5 लाईन कंप्लीट केलेल्या आहे आणि वेगवेगळ्या कलरचे मणी यूज केलेले आहे. रेड आणि व्हाईट मण्यांचा मी वापर केलेला आहे आणि खाली शेवटी बेल्स अटॅच करून मी लायटरनी कॉर्ड जॉईन करून घेतलेले आहे. बघा, हे आपलं किती छान सुंदरसं असं कोंब होल्डर तयार झालेलं आहे. आता वरील जो 2 इंचचा रिंग आपण ॲड केलेला आहे त्याला आपण एक डिझाईन बनवून घेऊया. तर मी ब्ल्यू आणि ऑरेंज कॉर्ड जॉईन करून घेतलेले आहे लायटरच्या साहाय्याने आणि त्यांची डिझाईन इथं बनवत आहे. तर ही 2 कलरची डिझाईन तयार होणार आहे इथं, कारण मी 2 कॉर्ड एकमेकांना जॉईन करून घेतलेले आहे. थोडं वेगळं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी इथं बघा, एक धागा डिझाईनमध्ये ऑरेंज दिसेल तुम्हाला, एक गाठ ऑरेंजनी ॲड केलेली दिसेल आणि एक गाठ ब्लूनी. खाली कॉम्बिनेशन ऑरेंज आणि ब्लू असल्यामुळे मी वरती पण रिंगला 2 कॉम्बिनेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, इथं पण मी सिंपलच नॉट टाकत आहे, सिंपल गाठ पाडत आहे. फक्त या गाठमध्ये एवढाच फरक आहे की मध्ये मी रिंगला ॲड केलेला आहे. बघा, आपलं कोंब होल्डर बनवून तयार आहे. किती सुंदर डिझाईन दिसत आहे. वरील रिंगची पण किती सुंदर डिझाईन दिसत आहे, कारण ते आपण 2 कॉर्ड अटॅच केलेले आहे. 2 कॉर्ड जवळ घेऊन आपण त्याची डिझाईन तयार केलेली आहे. आणि हे बघा, किती सुंदरसं कोंब होल्डर तयार झालेलं आहे आपलं. हे आपण घरात कुठेही लटकवू शकतो, जिथं आपल्याला ड्रेसिंग टेबलजवळ वगैरे जिथं आपल्याला काम पडेल. कोंब होल्डरचा खूप फायदा आहे. सर्व कोंब आपल्या एका जागेवर राहतात. क्लचर, हेअर पिन, हेअर बँड वगैरे आपण सर्व इथे एका ठिकाणी ठेवू शकतो. आपल्या घरात सामान इकडे तिकडे आस्ता वेस्ता पडते, त्यामुळे आपल्याला वेळेवर काही वस्तू दिसत नाही. कोंब होल्डरला एका जागेवर वस्तू राहू शकतात, तिथं आपण ठेवू शकतो. आणि हे माझं कोंब होल्डर आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.